विनंती करतो त्रिशा 11 तुम्ही चांगली कामगिरी केली आतापर्यंत पोहोचले। विशाल वेदांत याला मी विनंती करतो त्यांनी मंचावर यावे। विशाल वेदांत, विशाल वेदांत चला टीम त्रिशा 11 सांगायला विनंती करतो प्लीज थोडेसे तुम्ही बाहेर होता का विनंती करतो मैदान खाली करा। पुन्हा एकदा विनंती करतो त्रिशा 11 चला बॅट्समन कुठे आहेत? डीपी बॉयजचे बॅट्समन, डीपी बॉयज बॅट्समन प्लीज। उमेश, अमित, अमित आणि योगेश प्लेयर प्लीज जरा बाहेर व्हा। मान्यवर जे आले त्यांना मॅचेस बघायचे आहेत प्लीज। जे कोणी इथं खेळाडू उभे आहेत आणि प्रेक्षक वर्ग सामना चालू करा। डीपी बॉयज काय चालले? 3 ओव्हरची मॅच आहे। अमित, योगेश अरे जायला सांग ना आता डीपी बॉयज या संघाला 5 रनाची पेनल्टी देण्यात आलेली आहे। डीपी बॉयज या संघाला 5 रनाची पेनल्टी देण्यात आलेली आहे। वाल्मिकी ब्रदर्स याची नोंद घ्यावी। शरद मोर्या बाहेर व्हा। शरद मोर्याने काय चला यांना बाहेर काढा, यांना बाहेर काढा। शुभम केदार धन्यवाद, शुभम केदार धन्यवाद तुझा। ठीक आहे, अडलक अडलक अडलक, बेटर लक फॉर नेक्स्ट टाइम। डीजे जे आपले डीजे मास्टर आहे त्यांना एक हळद आहे वांगणीला, त्यांना ऍक्च्युली जायचंय तिथे बरोबर, त्यांचा बोजा बिस्तारा उचलून त्यांना वांगणीला पण एक ऑर्डर मारायची आहे। हॅलो, 2 ओव्हरची मॅच करायची का? मॅच ही 2 ओव्हरची असेल का? 2 ओव्हरची अंदाज झालाय। मॅच 2 ओव्हरची असेल, काय करणार इथे वेळ नाही यार। वाल्मिकी काय करायचं? वाल्मिकी 2 ओव्हरची मॅच ठेव, 2 ओव्हरची मॅच ठेवा इथे अंदाज झालाय। 2 ओव्हरची मॅच दोन्ही संघ विशाल बरोबर लक्षात घ्यायचंय। 2 ओव्हरची मॅच चालू करा। 2 षटकांचा सामना असेल, दोन्ही संघनायकांनी लक्षात घ्यायचा आहे। अंतिम सामना हा BWPL चा डीपी बॉईज वर्सेस वाल्मिकी ब्रदर्स या संघांमध्ये। पाहूया स्ट्राईकला आहेत योगेश, नॉन स्ट्राईकला अमित, सर्वोत्कृष्ट फलंदाज या सीझनचा आतापर्यंतचा अमित शिगवण, नॉन स्ट्राईकला मारा करतील अमित एक उत्कृष्ट गोलंदाज। मॉन्टी मी जर बघतोय मंचाच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला प्रेक्षक जो भरगच्चून भरलेले आहेत आणि हा जो स्टेज बांधलाय, हा जो ग्राउंड आहे आमच्या दादांचा आहे किमया, या दादांच्या माध्यमातून हे ग्राउंड उभं राहिलेलं आहे। उत्कृष्ट असं हे मैदान। आणि पाहूया अंतिम सामन्याचा पहिला चेंडू, अमित स्ट्राईक योगेश। आणि पहिला चेंडू हवेत उडवा, चेंडू पाहूया जेवू शकतो का? आणि तिथे कोणीही क्षेत्ररक्षण नाही आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय योगेश आणि संघाच्या 2 धावांचे सिग्नल झालंय। धाव संख्या झाली 2। पहिला चेंडू हवेत चेंडू होता परंतु नो मॅन लँडिंग, तिथे चेंडू पडला आणि 2 धावा मात्र योगेश यांनी काढलेल्या आहेत पहिल्याच चेंडूवरती। योगेश इन्फॉर्म बॅट्समन डीपी बॉयच्या संघाकडून अंतिम सामना खेळताना। आणि उत्कृष्ट असा ऑफसाइड कव्हर केला चेंडू पाहूया, 1 धाव आणि एकच धावेवरती समाधान मावलं लागते ते योगेशाला। उत्कृष्ट असं तिकडे क्षेत्ररक्षक शरद यांच्याकडून आणि 2 चेंडू 3 धावा।
2 चेंडूमध्ये 3 धावा दिल्या अमित आणि आता मात्र स्ट्राईकला येतोय अमित शिगवण. उत्कृष्ट असा फलंदाज या खेळपट्टीवरचा. पाहूया अंतिम सामना, रोमांचक सामना, अमित वर्सेस अमित. आणि खोल टप्प्याचा चेंडू होता. पाहूया समोर स्ट्रेट डॉकला चेंडू आणि एकच धावचे समाधान मानले गेले. आम्ही त्याला उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं आम्ही त्यांच्याकडून, आणि त्याच पद्धतीचं फलंदाज प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतंय आम्ही त्यांच्याकडून. अमित शिगवण, अमित सिंग. आता स्ट्राईक करतील योगेश. इथे मात्र स्ट्रेट खेळ चेंडू पाहूया आणि पंच एक टप्पा चौकार. योगेश बाटीमधून खणखणीत दणदणीत चौकार. डीजे चला जायचं आहे सामन्याकडे. आम्ही त्यांचा पुढचा चेंडू. आणि हा अवांतर चेंडू. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 9च्या घरामध्ये. 4 चेंडू झालेत पहिल्या षटकामधले आणि धावसंख्या मात्र झाली 9. उत्कृष्ट अशी फलंदाजी योगेशांच्या बॅटमधून. 3 चेंडूमध्ये 7 धावा होती वैयक्तिक खेळत असताना योगेश. पाहूया पुढचा चेंडा अमित कमबॅक करतायत का आपल्या संघासाठी. इथे लो फुलटॉचा चेंडू होता. योगेशने ऑप्शनला खेळून काढला चेंडू. पाहूया एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकाच धावेमध्ये ते समाधानी. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू झालेले आहेत, 1 चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती अमितला मोठा फटका खेळावा लागेल कारण की हा अंतिम सामना हा फक्त 2 षटकांचा आहे आणि तुम्हाला कमीत कमी इथे 30 धावांचं लक्ष तुम्हाला द्यायचं आहे. पाहूया आणि इकडे मात्र अमित लटकलाय. अमित बाद होतोय. मोठा मासा फसतोय जाळ्यामध्ये आणि पहिला झटका बसतोय डिपो बॉईज संघाला. डीजे आणि एक उत्कृष्ट गोलंदाज रमेश सिंग त्याच्या समोर. योगेश पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय ते. उत्कृष्ट त्यांनी फलंदाजी केली. 4 चेंडूमध्ये 8 धावा योगेशाने केल्यात. आता मात्र त्याचा माराव रमेश वर्सेस योगेश. सामना स्पीडअप करायचा आहे. पंच चला पहिला चेंडू रमेशांचा. स्ट्राईकला योगेश. आणि उत्कृष्ट ग्राउंड शॉट खेळला चेंडू. पाहूया एक धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक खेळ त्यांच्याकडून आपल्या संघासाठी. आणि एकाच धावेचे समाधान मानले होते योगेशाला. कुठेतरी अडकून ठेवले. धाव गतीला कुठेतरी ब्रेक मिळतोय कारण की 2 षटकांचा सामना आहे आणि धावसंख्या मात्र 1 षटकानंतर आणि 1 चेंडूनंतर धावसंख्या झाली मात्र 11. कुठेतरी बॅकफुटला चालल्या संघ डीपी बॉईज. 2 षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 25 ते 30 धावा तुम्हाला करायला लागतील जर का समोरच्या संघ तुम्हाला दडपण आणायचं असेल. परंतु उत्कृष्ट अशी धारदार गोलंदाजी होते वाल्मिकी ब्रदर्स या संघाकडून. पहिला गोलंदाज अमित, दुसरा गोलंदाज रमेश. आता मात्र डावखुरा पुन्हा स्ट्राईकला अजय मिश्रा. पाहूया याच मैदानामध्ये खेळलेला खेळाडू. आणि हा उत्कृष्ट चेंडू फलंदाज एसटी चेंडून बाहेर आलेला परंतु तेवढाच हुशार गोलंदाज रमेश याने उत्कृष्ट असा वाईड यॉर्कर टाकला चेंडू आणि हा निर्धाव चेंडू.
धावसंख्येमध्ये थांबले इकडेच. धावला कुठेतरी ब्रेक भेटलंय. उत्कृष्ट गोलंदाजी रमेश यांची आपल्या संघासाठी. आणि इकडे फुलटॉस चेंडू लेग साईडकडे चेंडू पाहूया. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकाच धावेवरती समाधान मावावं लागले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चाललंय वाल्मिकी संघाकडून. खरंच अंतिम सामना आणि उत्कृष्ट असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. वाल्मिकी संघाचं कुठेतरी पछाडी हा संघ होता, परंतु काय कमबॅक केल्याने अंतिम सामना खेळतो हा संघ. उत्कृष्ट असं उत्कृष्ट गोलंदाजी रमेश यांची. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये. 4 चेंडू झाले आहेत आणि फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत त्या षटकामधले. 2 षटकांचा हा सामना असेल. दोन्ही फलंदाज आणि लक्षात घ्यायचं आहे आता स्ट्राईकला डावखुरा फलंदाज अजय. या 2 चेंडूमध्ये अजयला काही ना काही करावं लागेल. अजय संघाला एक चांगली धावसंख्या करायची असेल तर. इथे मात्र उत्तुंग आणि गगनचुंबी षटकार अजय मिश्राच्या बॅट. थोडं मॅचचं समीकरण चेंज केलंय. एक चेंडू शिल्लक आहे. पाहूया अजय मिश्रा आपली चमक ह्या चेंडूवर दाखवू शकतो का पुन्हा एकदा. आणि ऑफ साईडला खेळला चेंडू पाहूया. एक धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण आणि इथे चौकार. या चौकारावर हे षटक संपत आहे आणि या षटकानंतर हा पहिले सामना इनिंग संपते. धावसंख्या झालेली आहे 23. 12 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष्य. चेंडू द्यायचे आहेत. अजून देऊ का निशू? निशू अजून पाहिजे काय? चला डीपी बॉयज संघाकडून महत्वाचा गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज संजय बॉलिंग लाईन पर मार्किंग करताना आणि स्ट्रायकर अमय, नॉन स्ट्रायकर उमेश. ऑक्शन मधला सर्वात महागडा खेळाडू आणि खरंच त्याने आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली. फायनल मध्ये पुढचा संघ हा
पहिला चेंडू आणि मला असं वाटतं हा पहिल्या चेंडूवरती आमेने आपली चमक दाखवली. षटकार. योगेशने आतापर्यंत चांगली समालोचन केलं. चला, काही गरज नव्हती, काही गरज नव्हती. हा त्याचा हिस्ट्री आहे त्याची, की एक जर षटकार गेला तर हा शॉट असा मारायचा. हिस्ट्री आतापर्यंत बघितलंय अमय. म्हणजे यांच्यावर आम्ही किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही, यातून हे सिद्ध होतं. 2 बॉलमध्ये धावसंख्या जर बघितली आपण 6. त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण पार्क, पनवेल पार्क आणि तुलसीवार यांनी आम्हाला नक्की साथ दिली. आमच्यामुळे जर का तुम्हाला त्रास झाला असेल तर समस्या तुमची माफी मागतो. बदलापूर वेस्ट प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून आम्ही समस्या तुमची माफी मागतो, पण आम्हाला तुम्ही नेहमी सहकार्य करत राहा. धन्यवाद. धावसंख्येत कितीने भरेल? अपूर्वच्या साईडनी बॉल गेलेला आहे, पण नक्कीच धावणी तर 2नी तर नक्कीच भर पडेल, पण 3 रन घेतील का नाही थोड्या दिवसात माहिती होईल. 2 रनावर त्यांनी समाधान मानले वाल्मिकी ब्रदर्सची जोडी, तो म्हणजे अमय, नामन सिंग आणि उमेश सिंग, दोन्ही सिंग ब्रदर मैदानावर स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला. लवकर खेळा, लवकर खेळा. आपला कान मंत्र आता द्यायची वेळ नाही आहे, कारण आपल्याकडे वेळच नाहीये. एक 5 मिनिटात आपल्याला माहिती होईल. जो मुकुट पहिला मानकरी संजय सांगळे आयकॉन प्लेअर आहे तो त्या संघाचा. चांगलीच त्यांनी बॉलिंग केली. नंबर पण 1 आहे त्याचा जर्सीचा. आतापर्यंत 4 बॉल झाले, त्यांनी धावसंख्या दिली, 8 विकेट घेतली. अजून पण 2 बॉल बाकी आहेत. हे 2 बॉल खूप ऍक्च्युली निर्णायक आहेत. पंचांचा निर्णय आउट, लांबूनच आउट. पंचांचा निर्णय अंतिम. चला या डगआउट मध्ये या, लागा इथं तप्पीला. लवकर खेळा. वाल्मिकी संघाचे जे ओनर आहेत, वाल्मिकी, त्यांना बघा, त्यांच्या छातीमध्ये दडदड झाली असेल, कारण विकेट गेली. कुठंतरी लाखाचे 12 जर नको व्हायला. त्यांनी पैसा लावलाय वाल्मिकी ब्रदर्ससाठी, कारण शेवटी बरोबर आहे, तुम्ही जर इन्व्हेस्ट करता आणि रिटर्न नाही आले तर शेवटी त्यांना वाटतं ना, वाईट तर वाटणारच. शेअर मार्केट झालं. तो बघा डोक्याला हात लावून बसलाय वाल्मिकी ब्रदर्सचे ऍक्च्युली सर्व कमल वाल्मिकी. शेवटचा बॉल या ओव्हरचा, 7 बॉल 16, 38चा बॉल या. पूर्ण केली धावसंख्या 2नी. अशा तऱ्हेने स्कोअरबोर्ड जर बघितला, आफ्टर 4 ओव्हर स्कोर इज 10, विकेट इज 2. नाऊ 10 झाले. डीपी बॉईज, इफ यू आर टू वन देन यू आर टू स्कोर 14 रन्स फ्रॉम 6 बॉल्स. 6 बॉलमध्ये 14 धावांची गरज. कोणावर विश्वास टाकतोय बघू आता अमित, खास करून.
6 बॉल मध्ये 14 रनची गरज. लवकर खेळा, बॅट्समनलाच बॉल नाही दिसणार. व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय. व्हाईट बॉल. पंचांची वाद घालू नका. चला लवकर खेळा. सुलतान, पेनल्टी देण्यात येईल. अंधार होतोय, अंधार होतोय. प्लीज लवकर खेळा, अंधार होतोय. प्लीज 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 विनंती करतो मी. सुलतान लवकर खेळा, वेळ नाही आपल्याकडे. आज रविवार आहे, सुपर संडे. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. देवाच्या नावानं सांग भलं. कॅच सोडलेली आहे. कॅचेस विन द मॅचेस. काय चाललंय? बघू बघू, पंच सांगतील कोण आउट आहेत. पंच सांगतील. पंच काय बोललेत? उमेश आउट आहे का? पंच सांगतील तो आउट. पंच सांगतील तो. उमेश तुम्ही बाहेर व्हा. उमेश बाहेर व्हा, बाहेर व्हा. उमेश बाहेर व्हा, बाहेर व्हा, बाहेर व्हा. उमेश बाहेर व्हा. पंचाची वाद नका घालू. उमेश बाहेर व्हा. उमेश आउट आहे. पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय. पंचांशी वाद घालूच नाही शकत. इथं आम्ही बघतोय, क्लिअर आहे. उमेश आउट. उमेश वाद घालू नका. उमेश तुमची खेळाडूवृत्ती दाखवा. उमेशला 1 वर्षासाठी बॅन करण्यात येत आहे. कमिटीचा निर्णय झालेला आहे. उमेश सिंग यांना बॅन करण्यात येत आहे 1 वर्षासाठी. त्यांना कुठल्याच टुर्नामेंटमध्ये आम्ही संधी नाही आता देणार. नाव लिहून घ्या त्याचं, उमेश सिंग. उमेश आम्ही इथं बघतोय. उमेश टीव्ही मध्ये पण आम्हाला दिसलंय, आम्ही रिप्ले बघितला इथं. उमेश उमेश तुला जर बघायचं असेल, तू आउट आहे हे तुला बघायचं, तू ये इथं बघू शकतो. आम्ही रिप्लाय दाखवायला तुला तयार आहे, कारण ठीक आहे फायनलचा सामना आम्ही दाखवत नाही, पण दाखवू शकतो जर बघायचं असेल तर. इफ यू कॅन सी हिअर, इफ यू वॉन्ट टू सी, यू कॅन सी हिअर. चला चालू करा, सामना चालू करा. 5 बॉल मध्ये 12 धावांची गरज. वाल्मिकी ब्रदरचे सर्व सर्व कमल वाल्मिकी. खाली बसा प्लीज. काय आता बघू आपण, कॅच आहे का? आमच्या माध्यमातून कॅच होती पण कॅच घेतली नाही. 4 रन गेलेले आहेत. कुठंतरी मटका मटका. 4 बॉल 8 का? मॅच कुठेतरी झुकते आहे का? सुलतान बॉलर. 4 बॉल मध्ये 8 धावांची गरज. बॉल द्या रे, बॉल द्या पहिले. बॉल तर द्या बाबा, ते जातात. बॅट्समन कुठे आले तर सगळं क्षेत्ररक्षण लावून घ्या. खतरनाक त्यांनी बघा ऑफ ब्रेक टाकलेला आहे. स्लो रन टाकतो, ऑफ ब्रेक आणि स्लो रन. सुलतानच्या हातात बॉल उगतच नाही दिलाय, कारण 3 बॉल मध्ये अजून पण 8 धावांची गरज. पहिला मानाचा मुकुट. कॅच आहे. 2 ला 6. 2 बॉल मध्ये 6. कंपल्सरी चेजिंग. हा दोन्ही संघाने नोंद घ्यावी. कंपल्सरी चेजिंग. 2 ला 6 कंपल्सरी चेजिंग. पहिला मुकुट कोणाच्या डोक्यावर चढणार ते म्हणजे डीपी बॉयज की वाल्मिकी ब्रदर्स. एक मला वाटतं 2 मिनिटातच आपल्याला माहिती होईल. ट्रॉफ्या बघा, ट्रॉफ्या वर्ल्ड कप ट्रॉफ्या आपल्याकडे आजपर्यंत अशा ट्रॉफ्या खरंच कुठे मला दिसल्या नाही.
आउट आहे आउट आहे आउट आहे. चांगला थ्रो केलेला आहे. चला चला मागे व्हा वेळ नाही आपल्याकडे. चला प्लेअर पाठवा. एक बॉल मध्ये विशाल वेदांत यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. बॅट्समन त्याचं नाव काय बॅट्समनचं? अभिषेकला 1001 जर त्याने सिक्स मारला तर. विशाल वेदांत यांच्याकडून 1001. धन्यवाद आमचे डीजे मास्टर, तुम्ही खुडे होता. मंडप डेकोरेटर याला पण द्यायला लागेल काहीतरी. आज रविवार आहे, त्याला सायकल देऊ आपण. हे लास्ट बॉल आहे. हा बंद करतो बरोबर आहे. त्याला बॅट्समनला त्रास होईल. ए थांब. हा नाही बरोबर थांबा आता 10 मिनिटं थांबा फक्त. बॉल टाका. 1 बॉल 5 रन. कंपल्सरी चेसिंग. सुलतानवर विश्वास दाखवला अमितने आणि योगेशने. लवकर करा आपल्याला रविवार आहे. जरा लवकर करा. चला खेळा लवकर. शेवटचा बॉल. थकधुकीचा बॉल. थक 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 थक. अरे बापरे. That's why I'm telling. Cricket is a game.